नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या YouTube चॅनल वरती। चला तर आज जाणून घेऊया यंदा होळी कशी साजरी करावी। या वर्षीच्या म्हणजे 2026 मध्ये होळीमध्ये या 8 वस्तू नक्की आहुती करा, त्यामुळे दारिद्र्य, रोगराई, ग्रहक्लेशातून मुक्ती नक्की मिळेल। तर मित्रांनो, यंदा सोमवार 2 मार्च 2026 रोजी होलिका दहन करायची आहे। होळी हा केवळ रंगाचा सण नाही, तर तो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून सकारात्मकतेचा स्वीकार करण्याचा पवित्र दिवस आहे। होळीच्या अग्नीत श्रद्धेने विशिष्ट वस्तू अर्पण केल्यास वास्तुदोष, आजारपण आणि आर्थिक अडचणी दूर होतात। होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय। या दिवशी होलिका दहनाच्या अग्नीला अनन्यसाधारण महत्त्व असते। शास्त्रानुसार या अग्नीत काही विशिष्ट गोष्टी अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक समस्या क्षणात भस्म होऊ शकतात। यंदा 2 मार्च रोजी होलिका दहन आहे, त्या निमित्ताने या गोष्टी अग्नीमध्ये नक्की आवर्जून टाकाव्यात। चंदनाचे लाकूड, गृहक्लेश होतील दूर। घरात सतत कटकटी किंवा भांडणे होत असतील तर होळीच्या अग्नीत चंदनाचे लाकूड अर्पण करा। चंदनाच्या सुगंधाने आणि त्याच्या प्रभावाने घरातील वातावरणात शांतता येते आणि घरातील क्लेश दूर होण्यास मदत होते। गौऱ्या, शेणाच्या नकारात्मकतेचा नाश। गायीच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या होळीत वापरणे अत्यंत शुभ मानले। यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो। कापूर, लवंग आणि विड्याचे पान आजारपणावर गुणकारी। जर तुमच्या घरात वारंवार कुणी आजारी पडत असेल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर कापूर, लवंग आणि विड्याची पाने एकत्रितपणे होळीत अर्पण करा। यामुळे अनारोग्य दूर होऊन कुटुंबाला उत्तम स्वास्थ्य लाभते। गव्हाच्या ओव्या, लोंब्या, अन्नाची कमतरता भासणार नाही। नवीन धान्याची पूजा करण्याची आपली परंपरा आहे। होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजल्या किंवा अर्पण केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि अन्नपूर्णा मातेची कृपा कायम तुमच्यावर राहील। यज्ञ सामग्री, आर्थिक भरभराट, पैशाची उणीव भासत असेल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर होळी थोडी यज्ञ सामग्री अर्पण करा। यामुळे देवाची विशेष कृपा राहते आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतात, व्यवसाय चालू होतो। काळे तीळ, ग्रह दोषापासून मुक्ती। वास्तुदोष, नजर दोष किंवा कुंडलीतील ग्रह दोषामुळे कामात अडथळे येत असतील तर काळे तीळ हातात घेऊन अग्नीत टाका। यामुळे अनेक प्रकारचे दोष आणि बाधा दूर होतात। नारळ आणि तूप, करिअर मध्ये प्रगती। एका नारळाला तूप लावून ते होळीच्या अग्नीत अर्पण केल्यास मनातील मरगळ आणि नकारात्मकता दूर होते। ज्यांना नोकरी किंवा व्यवसायात प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी हा अत्यंत खास उपाय प्रभावी मानला जातो। पुरणपोळी, जीवनात गोडवा आणि समृद्धीचे आगमन। होळीच्या अग्नीत पुरणपोळी अर्पण केल्याने होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केल्याने घरातील पितृदोष आणि ग्रहदोषांची तीव्रता कमी होऊन समृद्धी येते। हा महानैवेद्य अर्पण केल्याने घरातील क्लेश जळून खाक होतात आणि कौटुंबिक नात्यात पूर्णासारखा गोडवा निर्माण होतो। तसेच वर्षभर घरात अन्नाची कमतरता भासू नये म्हणून हा कृतज्ञतेचा सोहळा महत्वाचा मानला जातो। अशा प्रकारे आपण या वर्षी 2026 मध्ये होळीमध्ये या 8 वस्तूंची आहुती केल्याने आपल्या आयुष्यात दारिद्र्य, रोगराई, ग्रहक्लेशातून मुक्ती नक्की मिळेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।